गरम पावभाजी आणल्यामुळे माझा ते हे फ्रेंड्स, हाय, कसे आहात तुम्ही सगळे? सो आज आहे 7 मार्च, बट एका स्कूलमध्ये आमच्या इथल्या आज महिला दिन सेलिब्रेट करणार होते एक दिवस आधीच. तर खूप मजा आली तिथे ना. तर मग म्हटलं चला आता तुमच्यासोबत हा ब्लॉग शेअरच केला पाहिजे, कारण की तिथे फूड फेस्टिवल होणार होतं. म्हणजे बरेच लोक आपापले स्टॉल लावणार होते खाण्याचे आणि बऱ्याच महिलांनी डान्स वगैरे घेतले होते. तो म्हटलं चला हे शेअर केलंच पाहिजे. तो आले मी आणि मग तिथं बघितलं की हे सगळे गेम्स वगैरे चालू होते. पहिले तर मी पार्टिसिपेट नव्हतं केलं, फक्त मग हे सगळे क्लिप्स वगैरे घेतले आणि खूप मजा आली तिथे. त्यानंतर हे असं होतं की काहीतरी चिठ्ठ्या होत्या, त्या चिठ्ठीमध्ये जे काही लिहिलं असेल तिकडच्या टेबलवरती जाऊन घ्यायचं, लावायचं, परत तिकडे यायचं, परत चिठ्ठीत काय नाव असेल ते परत तिकडे जाऊन घ्यायचं, असं सगळं चाललेलं. मग फायनली त्याच्यानंतर डान्स चालू झाले आणि मग इथे डान्सची सुरुवात झाली पहिली. तर मला कळलं नाही आहे की आता मी हे डान्स लावते पण कॉपीराईट लागला तर मग काय माहिती, मला मे बी हा ब्लॉग डिलीट करायला लागेल. बट ठीक आहे, म्हटलं ॲटलिस्ट तुमच्यासोबत शेअर तरी करून होईल. सो मग मी पहिले लावून घेतलं, पहिले मी शूट केलं आणि टाकते आता, नंतर मग बघू डिलीट करावं लागलं तर मग मी करेन पण. बट बायकांचे जे डान्स झाले होते ना ते खूप मस्त झाले होते ॲक्च्युली. म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की एवढं कोणी पार्टिसिपेट करेल, बट छान डान्स केलं, खूप बायकांनी डान्स केलं आणि मस्त. आणि छोटीशी मुलगी पण छान डान्स करत होती, थोडी स्लो होती बट यार क्यूट आहे आणि खूप छान वाटलं नाही का. असं इतकी लहान लहान मुलं पण स्टेज कॉन्फिडन्स वगैरे असतात त्यांच्यामध्ये वगैरे. तो आता हे डान्स वगैरे सोडून मग मी पहिले खायला पळाले, कारण की आता खायचं सगळं स्टार्ट झालं आणि तुम्हाला तर माहिती आहे मी फूडी आहे. सो इथे एक स्टॉल हा पण होता, तर इथून मी स्टार्ट केलं, बाकी इथून पुढे सगळं खायचंच आहे. तर आता इथे सगळ्यात पहिलं जे आहे ते आहे ओली भेळ. तर मी त्यांना विचारलं आहे पण की काय होतं, तर ते बोले ओली भेळ होते. ओली भेळच्या नंतर मग इकडे नेल पेंट होत्या आणि मग होते गुलाबजामुन. 10ला 2 गुलाबजाम होते, ओली भेळ 20ला होती. त्यानंतर इथे होती पावभाजी जी मी घेतली होती. पुढे तुम्हाला सगळं बघायला भेटणार, मी सगळं टेस्ट केलं. इथं होतं मसाला ताक, चीज बॉल्स आणि बरंच काय काय. तर आम्ही चीज बॉल्स घेतलेले इथले. समोसाच्या टायमिंगला जेव्हा मी आले तेव्हा समोसा संपला होता, पण आत्ता हे मी तुम्हाला पहिले हे दाखवते काय काय स्टॉल आहेत, नंतर मग मी खायला गेले. इथं पारंपरिक मोदक होते आणि खूप मस्त होते. त्याच्यानंतर हे पॉपकॉर्न वगैरे काही होते आणि त्याच्यानंतर हे जे आहेत ह्या माझ्या ओळखीच्या ताई आहेत, म्हणजे आमच्या इकडेच राहतात आणि ह्या खूप छान डोनट्स, केक, पेस्ट्री वगैरे बनवतात. तो त्यांनी ते ठेवलं होतं, तो मी त्यांना तेच आवाज दिला की इकडे बघा म्हणून. आणि त्यांनी इतके केक वगैरे पेस्ट्रीज वगैरे बनवलेले सगळे गेले होते, लिटरली सगळं संपलं होतं. आणि मग लास्ट वन होतं माझं फेवरेट पाणीपुरी, ते पण मी पुढे खाल्ली आहे, ते तुम्ही बघताल. पहिले स्टार्ट करते मी चीज बॉल्सपासून आणि ऑब्व्हियसली ते थोडेसे गार झाल्यामुळे थोडेसे वेगळे लागत होते, बट छान होतं, म्हणजे त्यांनी ट्राय केलेलं चांगलंच होतं. आणि मग त्याच्यानंतर चीज बॉल्स खाऊन मग पुढे मग अजून तिकडे डान्स चालूच होते बरं का, बट डान्स बघता बघता मी खायचं पण एन्जॉय करत होते, कारण माझं मेन असतं खाणं. तर मग पहिलं खाण्याकडे वळले होते. त्याच्यानंतर चीज बॉल्स नंतर मग सेकंड मी आले पाणीपुरीकडे. म्हटलं पहिलं पाणीपुरी खाऊन घ्यावी, कारण पाणीपुरी म्हणजे माझं फेवरेट आहे. मागचं इग्नोर करा लहान मुलगा होता एनिवे. त्याच्यानंतर पाणीपुरी खाऊन झाल्याच्यानंतर मग मी भेळ घ्यायला आले. ओली भेळ पण खाली, म्हणजे मी सगळं ट्राय केलं, लिटरली सगळं घेतलं. मी आणि माझ्या अजून एक जाऊबाई होत्या, तर आम्ही दोघींनी मग सगळं ट्राय केलं. मग भेळ वगैरे पण मला खूप आवडली. ओली भेळ होती इथे मस्त आणि ओली भेळ एन्जॉय केल्याच्यानंतर मग आलो आम्ही पावभाजीकडे. पावभाजी तर ओ यार, पावभाजी तर मस्तच होती. कलरवर जाऊ नका, कलर जरी नसला आला तरी पावभाजी खूप मस्त होती आणि मला खूप आवडली. त्यानंतर मग मी आले इथं पेस्ट्रीवाल्या ताईंकडे, आमच्या श्रावणी बेकर्स. सो मी त्यांच्याकडनं मग चॉकलेट बॉल घेतला, तो माझा लास्ट होता. आणि मी उकडीचे मोदक पण खाल्ले होते पारंपरिकवाले, खूप बेस्ट होते, बट मी ते शूट नाही करू शकले. आणि मग एंडला बायकांनी मस्त डान्स वगैरे करून मग कार्यक्रमाचा एंड झाला.